केली सर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगच्या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय देत असताना फ्लावर पिकातील शेवटपर्यंत पानं टिकवून आकर्षक गड्डा आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना, त्याचबरोबर फ्लावरवरील पांढरी माशी कीड रोग या संदर्भात आज आपण माहिती देत असताना, आपण ज्या शेतकऱ्याला लागवडीपासून फ्लावर पिकाला मार्गदर्शन केलेले आहे त्या शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा आपलं नाव सांगा. किरण ठाकरमकर. किरण ठाकरमकर. हो. राहायला जांबूत, शिरोळ तालुका, जिल्हा पुणे. तर आज आपला हा किती प्लॉट? 6 एकर प्लॉट आहे. 38 दिवसाचा झालेला आहे. 38 दिवसाचा प्लॉट. मित्रांनो, प्लॉटची क्वालिटी वगैरे पाहिली तर डोळ्यात बसला असा प्लॉट आहे. आजच्या कंडिशनला आपण किती स्प्रे घेतले आजपर्यंत? 3 स्प्रे झाले. 36 दिवसात 3 स्प्रे. खतांचे डोस किती झाले? 2 झाले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने फ्लावर पिकात कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. एक 40 दिवसापासून ते 60 ते 65 दिवसापर्यंत खूप महत्त्वाचा पिरियड राहतो, जेणेकरून पानं कार्पेवरती नाही गेले पाहिजे, घाण्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये नाही झाला पाहिजे, आकर्षक रंग, गड्ड्याची गुणवत्ता, त्याचबरोबर पांढरा शुभ्र गड्डा आपल्याला कशा पद्धतीने मिळाला पाहिजे या संदर्भात आज आपण व्हिडिओ देत असताना, सर्वप्रथम फवारणी करत असताना कुठली केली गेली पाहिजे. 40-42 दिवसाला करपे रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतो. त्याचबरोबर पांढरी माशी कीड या रोगांचा पण प्रादुर्भाव बऱ्याचशा शेतकऱ्यांना जाणवत आहे. बरेचसे फोन कॉल येतात मला. तर या संदर्भात आज या संदर्भात व्हिडिओ देत असताना सर्वप्रथम फवारणी करत असताना 100 लिटर पंपाचं प्रमाण सांगतो मित्रांनो. सर्वात पहिली फवारणी करायची 40-42-45 दिवसापर्यंत. मेरिऑन घ्यायचे साधारणतः 100 लिटर पंपाला 8 ml पर्यंत. त्याबरोबर स्टेप्टो घ्यायचे 2 ग्रॅम आणि त्याबरोबर काईट, गराडाचं काईट घ्यायचे साधारणतः 20 ml. हा एक स्प्रे झाला. एक साधारणतः 50-55 दिवसादरम्यान दुसरा स्प्रे घेत असताना कॉपरचा आपल्याला इथं वापर करायचा. कॉपर घ्यायचे साधारणतः किप्रोफिक्स, UPLचं नावाने येतं, ज्यामध्ये M55 म्हणजे मेनका झेप आणि कॉपर सल्फेट आहे. किप्रोफिक्सचा वापर करायचा आपल्या साधारणतः 100 लिटरला, म्हणजे लिटरला 2 ग्रॅम 30 ग्रॅमपर्यंत. आणि त्यासोबत स्टेप्टो, पुन्हा एकदा स्टेप्टोचा वापर करायचा साधारणतः 2 ग्रॅम. ही एक फवारणी झाली त्याची. त्या संदर्भात ड्रीपमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना प्लॉटची जरा आपल्याला असं हाईट एकसारखी वाटत नसेल. आता इथं पाहिलं तर इथं कुठल्याही प्रकारचे अन्नद्रव्य देण्याची गरज नाही, कारण की एकसारखं प्लॉट आहे. झाडांची गुणवत्ता वगैरे पाहिजे ते एकसारखे 36 दिवसाच्या मानाने अप्रतिम प्लॉट आहे मित्रांनो. तर प्लॉटची जर तुम्हाला जरा बारीक झाड वाटत असेल 36, 38, 40 दिवसाच्या दरम्यान, एक साधारण 1.5 महिन्यापर्यंत, तर इथं सर्वात महत्त्वाचं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना 1846चा वापर करायचा आहे. 1846 घ्यायचे 100 लिटर पंप. 1846 जमिनीतून एकरी 100 किलो. आणि त्यासोबत आपल्याला हे लावल्यानंतर एक साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाणी देत असताना ड्रीप असेल तर ड्रीपमधून आपल्याला नत्र आणि स्फुरदच्या बॅक्टेरियांचा वापर करायचा. नत्र स्फुरदच्या बॅक्टेरिया घ्यायचे साधारणतः एकरी 1 ते 2 लिटरपर्यंत. आणि त्यासोबत गूळ. हे मिश्रण आपल्याला रात्रभर भिजवून ड्रीपमधून सोडून द्यायचे, किंवा पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून द्यायचे, जेणेकरून जमिनीतला नत्र आणि स्फुरदचा अपटेक होण्यास चांगला फायदा होईल, जेणेकरून झाड हे डौलदार होण्यास आणि मोठं होण्यास फायदा होईल. जेणेकरून पुढे जाताना आपल्याला पोटॅशची मात्रा कमी द्यावी लागते, कारण फ्लावर पिकाचे एकदा झाड जर चांगलं बनलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पोटॅश देण्याची गरज नसते. त्या संदर्भात पुढे एकदा 55-60 दिवसाच्या दरम्यान अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कॅल्शियमचा वापर करायचा आपल्याला जमिनीतून साधारणतः एकरी 5 किलो. आणि त्यासोबत बोरॉन घ्यायचे 500 ग्रॅम. त्याचबरोबर 55-60 दिवसाला आता ह्या धवल व्हरायटी आहे ना, धवल असू द्या, तुमची धमाल असू द्या व्हरायटी, त्यामध्ये आपल्याला गड्ड्याला आकर्षक रंग, म्हणजे घट्ट गड्डा राहायला पाहिजे, जेणेकरून तो फुलला नाही पाहिजे आणि वरून असे त्याच्यावरती गुलाबी असे स्पॉट नाही आले पाहिजे. त्याचबरोबर गड्ड्याला अशा काटा नाही आला पाहिजे. या संदर्भात खूप महत्त्वाचा स्प्रे देत असताना आपल्याला सर्वात 55 ते 60 दिवसादरम्यान खूप महत्त्वाचा स्प्रे घेत असताना आपल्याला याचा स्प्रे घ्यायचा आहे, अमोनियम मॉलिब्डेनम किंवा पोटॅशियम मॉलिब्डेनम. हा एक स्प्रे घेतला. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी आपल्याला 0050
त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट पोट्याचा वापर करायचा साधारणतः 100 लिटरला 80 ग्रॅम आणि त्यासोबत बोरॉनचा वापर करायचा 30 ग्रॅम. अशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन झालं. त्याच्यानंतर गड्डा जास्त काळ टिकला गेला पाहिजे व्यापाऱ्याकडं दिल्यानंतर, जेणेकरून ते पुढच्या वेळेस आल्यानंतर आपल्याला दोन पैसे बाजारभाव जास्त देईल. त्या संदर्भात आपल्या 60 ते 65 दिवसा दरम्यान लुना एक्सपिरियन्स वापर करायचा 100 लिटर पंपाला 20 ml आणि त्यासोबत पुन्हा एकदा आपल्याला किडीसाठी प्रिव्हेंटिव्ह आपल्या प्रोक्लेमचा वापर करायचा साधारणतः 10 ग्रॅम. ही अशा पद्धतीने कामकाज केल्यानंतर आपल्याला खूप जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतील. एक दादांना माझा शेवटचा प्रश्न असा असेल की फ्लावर पिकासाठी तुम्ही किती फी दिली? 1100 रुपये फी दिली. आपला पपईचा सुद्धा प्लॉट डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेककडे. काय वाटलं पपईमध्ये आता 1 महिन्यापूर्वी तुम्ही मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली, काय रिझल्ट वाटले तुम्हाला? महिन्यापूर्वी म्हणजे कळीची सेटिंगच नव्हती, आता बऱ्यापैकी सेटिंग झालेली. प्लॉटला सेटिंग म्हणजे अपेक्षेपेक्षा सध्या तरी जास्त आहे. आता पहिली सेटिंगच नव्हती काहीच त्याला. किती महिन्याचा प्लॉट आहे आपला पपईचा? आता 8 महिन्याचा प्लॉट आहे. 7 महिन्याचा आहे. 7च हिशोबाने ते 8 महिन्यात हार्वेस्टिंगला यायला पाहिजे ना. पण तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची जोड नव्हती. तुम्ही असे प्रमाण जास्त झालं माझ्या ह्याच्यात. नत्राचं जास्त प्रमाण झाल्यामुळे तुमचं सेटिंगच होत नव्हतं. तर आता 1 महिन्यापूर्वी तुम्ही डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर सेटिंगच्या बाबतीत काय सांगाल? पपईमध्ये सेटिंग भरपूर प्रमाणात चांगली झालेली आहे. आता सेटिंगचा प्रॉब्लेम म्हणजे दूरच झाला, म्हणजे सेटिंगचा काही विषयच नाही राहिला. तुमचे इथले आजूबाजूचे फ्लावरचे बरेचसे प्लॉट असेल, त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे? ग्रोथ भरपूर आहे आपल्या, त्यांची थोडी ग्रोथ कमी आहे आपल्यापेक्षा. आणि बाकी जर बघायला गेलं तर बाकी असं रोग वगैरे काही दिसत नाही आता प्लॉटला, काहीच अडचण नाही काहीच. हे 2 प्लॉट रजिस्टर करायचं कारण काय नेमकं? कारण एक चांगलं मार्गदर्शन गळीत वगैरे चांगलं व्हावं करतो. आता आम्ही पण शेती करतो, पण थोडं त्यातल्या थोडं एवढं 100% नॉलेज नसतं कोणाला शेतकऱ्याला. बरोबर आहे. थोडं मग माहिती असल्यावर प्लॉट करायला मग काय वाटत नाही. गळीताला थोडा फरक होतोच, किती नाही म्हणलं त्यांना. तर आणि त्याचबरोबर प्लॉटची मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहिली तर जबरदस्त आहे. आणि एक दादर माझा शेवटचा प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काय फरक झाला आजच्या कंडिशन? थोडा खर्च पण कमी लागतो आणि गुणवत्ता पण वाढते नाही का, माल दिसायला पण थोडं चांगलं वाटतं. आपलं वय किती आहे? माझं 28. जे 28 ते मी साधारणतः 25 ते 30 वयोगटातील शेतकरी ते बरेचसे शेतीकडे वळतात आहे, पण त्यांना योग्य डायरेक्शन म्हणजे आपल्याला एखाद्या गावाला जायचं असल्यावर आपण रोड मॅप लावतो, तसं शेतीमध्ये योग्य डायरेक्शनची गरज आहे का? हो. सांगा काय ते शेतकऱ्यासाठी काय सल्ला असेल? मी शेती ना जवळजवळ 4-5 वर्ष झाले करतोय, पण पाहिजे तेवढं शेतकरी मार्गदर्शन जर असेल ना, शेतकरी अजून जोमाने शेती करतो आणि शेतीची आवड अजून निर्माण होते. कारण 2 पैसे जर जास्त भेटले तर कोणताही शेतकरी जास्त आवडीने काम करतो. मी तर पुन्हा कोबीची लागवड केलेली. तर अशा पद्धतीने मार्गदर्शनाची तुम्हाला असं वाटतं गरज आहे? हो, प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे. जो शेतकरी म्हणतो मला गरज नाही, पण असं नसतं, गरज ही प्रत्येकाला असते. बरोबर. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी 9197 या नंबरला संपर्क करून तुम्ही लागवडीपासून तर शेवटच्या हार्वेस्टिंग पर्यंत फक्त 1100 रुपयामध्ये मार्गदर्शन करतो. ज्यांना कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल तर त्यांनी करून घ्या. नमस्कार.